काय वाटतं तुम्हाला, काय करायला पाहिजे नवीन खासदारांनी? नवीन खासदाराकडून जसं आता शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव भेटत नाही आणि आजकाल नवीनच क्रेज चालू आहे की शेतकऱ्याला बियाणं भेटत नाही. भेटते तर ते एवढं बोगस भेटते की त्याला बिचारायला त्याचं रिकव्हरी होत नाही, खत नाही भेटत, बियाणं नाही भेटत. आणखी बरेच काही मुद्दे आहेत. जसे आता अमरावतीला आपण कुठं मुंबईला जायचं असलं रिझर्वेशन करून जातो म्हटलं तर रिझर्वेशन प्रत्येक गाडीचं पॅक आहे म्हणते आणि दलालाजवळ गेलं की लगेच तिकीट भेटते. हे का बुवा, याच्यावर त्यांनी अभ्यास केला पाहिजे. हा मंत्रालय विधानसभेत तिथपर्यंत त्यांनी आवाज उठवला पाहिजे. आणि आजकाल बेरोजगारी खूप वाढली, मुलांना नोकऱ्या नाही, काही नाही. त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे. त्यांना काही प्रशिक्षण देऊन 10वी नंतर 11वी नंतर मुलांनी काय केलं पाहिजे त्यांना प्रशिक्षण देऊन बुवा 10वी 11वी नंतर त्यांना नोकरी भेटलीच पाहिजे. बेरोजगारी खूप वाढली, जिकडे पान तिकडे लोक दारूची बाटली घेतली की पित राहतात. हे भरपूर मुद्दे आहे असे. रिझर्वेशन हे ते या गोष्टीवर त्यांनी मंत्रालयात मांडायला पाहिजे. अमरावतीत आणखी बरेच हे आहे, जसे मर्डर होतात भरपूर, हे बाकीच्या गोष्टी आहे, छेडखानी आहे. या गोष्टीवर त्यांनी हे केलेलं पाहिजे, बंधन आणलं पाहिजे. पोलीस यंत्रणाने हे केलं पाहिजे. 11 वाजता दुकानं बिलकुल बंद झालेच पाहिजे, दारूचे दुकानं. जिकडे तिकडे पान 11 आणि 12 नंतर बारवर खूप गर्दी राहते. ह्या गोष्टी आहेत छोट्या मोठ्या. नवीन खासदारांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे, काय वाटतं तुम्हाला, काय करायला पाहिजे त्यांनी? नवीन खासदारांकडनं बेसिकच अपेक्षा आहेत की जसे परीक्षांमध्ये सध्या जे घोटाळे आपल्याला दिसत येत आहे ते घोटाळे कुठेतरी थांबण्यात यावे. ज्या परीक्षांमध्ये घोटाळे येतात त्याच्यावर कारवाई व्हावी. त्याचप्रमाणे ज्या परीक्षांमध्ये घोटाळे होत आहेत, ज्यांच्या मार्फत हे घोटाळे होत आहेत त्यांच्यावरती ठोस कारवाई होऊन ते मार्गी लागावं. तसंच एक रोजगाराचा प्रश्न खूप मोठा एक भेडसावतो आहे आजच्या युवकांना. बरेच सगळे युवा वर्ग प्रिपरेशन करत आहेत, मात्र रोजगाराची संधी ज्याप्रमाणे उपलब्ध व्हायला हवी आहे त्याप्रमाणे होत नाही आहे. तर तिथे कुठेतरी खासदारांनी लक्ष द्यायला हवं. आपली इथे नांदगावपेठ MIDCला भरपूर मोठ्या प्रमाणात एक टेक्स्टाईल पार्क आहे. तिथे जर का स्थानिक पातळीतल्या युवकांना, म्हणजे काही कंपनी आणून जर का त्यांनी स्थानिक पातळीतल्या युवकांना जर का रोजगार उपलब्ध करून दिला तर मात्र एक खूप चांगलं अमरावती युवकांकरता एक खूप चांगला विषय मार्गी लागेल. तसंच आपल्या इथे एक टॉयलेटचा प्रश्न खूप गहन आहे. बऱ्याच वर्षांपासून म्हणजे आपल्या इथे कोट्यावधी रुपयांचा निधी त्यावरती युटिलाइज झालेला आहे. मात्र महानगरपालिकेच्या वतीने अजूनही टॉयलेटचा विषय अजून त्यांनी मार्गी लावलेला नाही आहे. आपल्याला दिसून येईल की टॉयलेट उभारलेले आहे मात्र ते इन्स्टॉलच नाही झालेले आहे. ज्या पद्धतीने म्हणजे जनतेकरिता ते खुले व्हायला हवे, का तर लॉक करून ठेवलेले आहे, इन्स्टॉल नाही केलेले आहे. म्हणजे टॉयलेटविषयी काय एवढं आपलं म्हणजे इथलं महानगरपालिका शासन प्रशासन काय एवढं आपलं म्हणजे गांभीर्याने तो प्रश्न मार्गी नाही लावत हे कळत नाही आहे. तर आपल्याच्या खासदारांनी एक करावं की ते टॉयलेट तिथे जावं, तिथे जर योग्य ते इन्स्टॉल नसेल झालेलं ते इन्स्टॉल करावे व त्यांनी उद्घाटन करून ते जनतेकरिता उपलब्ध करून द्यावे. काय अपेक्षा नवीन खासदारांकडून शेतकरी म्हणून? शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लागताना जो पूर्वापारापासून आमचा एक अमरावती जिल्ह्याचा मोठा यक्ष प्रश्न आहे, शेतीपर्यंत पोच रस्ते जे आहेत त्याला तुम्ही पांदन रस्ते असं संबोधता, त्या पांदन रस्त्याचा प्रश्न मार्गी लागायला पाहिजे आणि शेतापर्यंत जायला पोच रस्ते आम्हाला उपलब्ध झाले पाहिजेत अशी नवीन खासदारांकडनं मला अपेक्षा आहे. अजून काय वाटतं तुम्हाला, शेत बियाणे हमी भावाबद्दल? हमी भावाबद्दल बोलायचं झालं तर म्हणजे आम्ही जेव्हा आमचा माल निघतो, विकासासाठी माल जेव्हा तयार होतो त्यावेळेस हमी भावाचे फक्त बोर्ड राहतात, कुठेही आमचं इम्प्लिमेंटेशन नसते. सोयाबीनचा भाव जर बोर्डावर 4700 रुपये हमी भाव असेल, त्याची खरेदी 3800 रुपयापासून होते. ही जी तफावत आहे ही तफावत होऊ नये यावर लक्ष बारकाईनं खासदारांनी घालावं आणि जेणेकरून शेतकऱ्याच्या पदरात हमी भाव पडतील, हमी भावानं त्याची कुठेही लूट होणार नाही यात त्यांनी जातींना लक्ष घातलं पाहिजे. बी बियाणाचं जसे वाढलेले रेट म्हणजे बी बियाणाचे जसे वाढलेले भाव आहेत हे याला कुठंतरी आळा बसला पाहिजे. हे आवाक्याच्या बाहेर आहे. कुठंतरी आमचा समतोल साधला जात नाही. म्हणजे बियाणं विकत घेताना खर्चाचा जो ताळमेळ आहे तो बसत नाही. आवाच्या सव्वा किमतीनं बियाणे विकत घ्यावं लागते. खताची ती परिस्थिती आहे आणि कीटकनाशकांची तीच परिस्थिती आहे. या सगळ्यांचे भाव कुठंतरी खाली येतील यासाठी खासदारांनी प्रयत्न करायला पाहिजेत. सर, नवीन खासदारांकडून तुम्हाला वकील म्हणून काय अपेक्षा आहे, काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? सर्वप्रथम अमरावतीचे जे नवीन निर्वाचित खासदार आहे माननीय श्री बलवंत मालखडे, पहिले मी यांना अभिनंदन करतो
आणि आमच्या वकील बंधू भगिनी आणि जे काही आमचे डिस्ट्रिक्ट कोर्टाचे जे काही वकील आहे आणि इतरत्र महाराष्ट्राचे जे वकील आहे त्यांच्या वतीनं त्यांना एक आग्रह करतो की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जो किती दिवसापासून पेंडिंग आहे तो लवकरात लवकर अंमलात यावा यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा आणि लवकरात लवकर काही अशी सोय करून द्यावी की जेणेकरून वकील मंडळी हे सेफ होईल, सिक्युअर होईल. जे आज जे वकिलांबद्दल जे गुन्हे सुरू आहेत त्यांच्या अगेन्स्टमध्ये जे चालू आहे तर त्याच्या प्रोटेक्शनसाठी काहीतरी खासदार साहेबांनी पुढाकार घेऊन सगळ्यात पहिले या बाबीवर लक्ष द्यायला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि इच्छा आहे. सर, नवीन खासदारांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे, काय केलं पाहिजे? खरं तर एक डॉक्टर म्हटल्यामुळे डॉक्टर आहे मी आणि माझी अशी अपेक्षा असते की सर्व आपल्या रुग्णांना जास्तीत जास्त सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे आणि त्या अतिशय अल्प दरात मिळाल्या पाहिजे. त्यासाठी जी आपल्याकडचे जे सिस्टीम आहे, सिस्टीममध्ये ज्या वेगवेगळ्या एजन्सीजनी जे ॲडिशनल रेट लावलेले आहेत जे एजन्सीजने वेगवेगळे रेट लावलेले आहेत आपल्याला, ते सगळे एलिमिनेट करून OPD, IPD, छोटे हॉस्पिटल, कॉर्पोरेट हॉस्पिटल यांच्यासाठी जे नियमावलीमध्ये ज्या सर्वांना सारख्याच जाचक अटी केलेल्या आहेत त्या जर सॉर्ट आऊट त्यांनी केल्या तर पेशंटला बेसिक लेवलवर जास्तीत जास्त सुविधा आणि अल्प दरात मिळता येईल. यासाठी खासदारांनी जर प्रयत्न केला तर रुग्णांची अतिशय जास्त सुविधा होईल. यासोबतच अमरावती जिल्ह्यामध्ये जे मेडिकल कॉलेज प्रस्तावित आहे ते लवकर झाले तर रुग्णांना अतिशय फायदा होईल. यासोबतच पॅरलल आयुष सिस्टीम जी आता आयुष्मान भारत योजनेअंतर्गत व आयुष मिनिस्ट्री अंतर्गत चालू आहे ती जर त्यांनी एका पॅरलल आयुष सिस्टीम जर उभी केली तर रुग्णांना सर्व प्रकारच्या सर्व सुविधा एकाच वेळेस मिळता येईल असं मला वाटतं. तुम्हाला नवीन खासदारांकडून काय अपेक्षा आहे, काय वाटते करायला पाहिजे तुम्हाला? पहिले तर बळवंत वानखडे साहेबांना मी शुभेच्छा देतो की ते आपल्या अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहे. पण त्यांनी नवीन क्षेत्रात पदार्पण करताना म्हणजे आपला जो पहिल्यांदा आलेले आहे अमरावती जिल्ह्यातून तर त्यांनी व्यापारावर जास्त लक्ष द्यावं. व्यापाऱ्यांना जो त्रास होत आहे GST किंवा अजून इतर ज्या सुविधा आहे जसं विमानतळ आहे अमरावतीचं ते लवकरात लवकर सुरू करण्यात यावं आणि जेणेकरून मुंबईला जायचं असेल अजून कुठे मोठ्या सिटीत जायचं असेल तर त्यांना लवकरात एका दिवसात परत येता येईल. तर अजून पुन्हा दुसऱ्या दृष्टीने जे इंडस्ट्रीयल सेक्टर आहे आपलं नांदगाव पेठचं तिथे बेरोजगारांना काम मिळावं म्हणजे जे आपले तरुण मुलं आहे मुंबई पुण्याकडे जातात त्यांना इथेच रोजगार जर मिळाला तर जो फंड आहे जे इन्कम आहे ते अमरावतीतच इन्व्हेस्ट होईल आणि इथला जो रोजगाराचे साधनं वाढतील आणि इथल्या लोकांना रोजगार मिळतील आणि आपले जे कॉलन्या ज्या आहे सध्याच्या परिस्थितीत त्या रिटायर पर्सनच्या राहणार नाही कारण आईवडील इथे राहतात, मुलं मुली पुण्या मुंबईकडे जातात. तर त्या दृष्टीनं त्यांनी आपल्या इथे रोजगार कसा सुरू होईल. नांदगावपेठ अनायसे ती इंडस्ट्रीयल 5 स्टार MIDC झालेलीच आहे तर तिथे रोजगाराच्या संधी त्यांनी उपलब्ध व्हाव्या अशा काही कारखाने येण्याकरता प्रयत्न करावे. खासदारांकडून गृहिणी म्हणून तुम्हाला काय अपेक्षा आहे, काय केलं अच्छा, पाहिजे? ठीक आहे. नमस्कार, मी योगिता राठी. सर्वात पहिले बलवंत भाऊ वानखडे यांचे अभिनंदन खासदार झाल्याबद्दल. माझी हीच अपेक्षा आहे की आता वाढती महागाई, मुलांचं शिक्षण, गृहकर्ज आणि शेतकरी बांधवांच्या समस्या यावरच काहीतरी उपाय काढावा खासदार साहेबांनी. आणि आम्हा गृहिणींना घर चालवावं लागते, महिन्याचं बजेट वाढलेलं आहे. जसं उदाहरण तुरीच्या डाळीचे भाव वाढण्यात आलेले आहे, भाज्यांचे भाव वाढलेले आहे, मुलांचे डोनेशन वाढलेले आहे. याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं खासदार साहेबांनी, हीच माझी अपेक्षा आहे. खासदारांकडून तुम्हाला काय अपेक्षा, काय केलं पाहिजे त्यांनी अमरावती जिल्ह्यासाठी असं वाटतं तुम्हाला? अमरावती जिल्ह्यासाठी आता खासदारांनी त्यांनी नवीन जे 2005 पासून लागलेले लोक आहे यांची पेन्शनचा जो मुद्दा आहे हा मांडायला पाहिजे प्रामुख्यानं. तसेच जो साप्ताहिक आहे सुट्टीचा शनिवार हा इतर संस्थेले याले लागू नाही आहे, शासकीयालाच लागू आहे. हाही थोडा हे धरायला पाहिजे कारण की शासकीयाले शनिवारचा सुट्टीचा दिवस भेटते आणि अशासकीयाला नाही आहे. म्हणजे हा दुजा भाव दिसते त्याच्यातनी. म्हणून त्यांनी ते हा प्रामुख्यानं मुद्दा उठवायला पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.